जलजीवन मिशन योजनेमधल्या कथित अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा परिषदेच्या 6 अभियंत्यांना निलंबित करण्यात आलंय। यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 4 अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली होती। विशेष समितीच्या चौकशी अहवालामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आणि आर्थिक अनियमितता आढळल्यानंतर ही कारवाई झाली आहे। या प्रकरणात एकूण 10 अधिकारी निलंबित आहेत। पुढची चौकशी सुरू असल्याची माहिती। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। सध्या मिळालेल्या माहितीनुसार 10 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। जलजीवन मिशन योजनेमध्ये अनियमिततेचा हा ठपका। जिल्हा परिषदेच्या 6 अभियंत्यांवर ही कारवाई झालेली आहे। निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन योजनेच्या कामामध्ये अनियमितता, त्रुटी आणि अनेक भ्रष्टाचार समोर आल्यामुळे जिल्हा प्रादेशिक आणि जीवन प्राधिकरणाचे तब्बल 10 कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। आणि याचा पाठपुरावा करणारे संभाजी दहातोंडे जे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। एकंदरीत आता जर आपण बघितलं तर 10 कार्यकारी अभियंता असतील, उपअभियंता असतील, यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। नेमकं काय प्रकरण होतं? तुम्ही कधी तक्रार अर्ज दाखल केलेला होता? केव्हापासून हा पाठपुरावा सुरू होता? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही पहिली 55 गावच्या सरपंच आणि मी स्वतः तक्रार दाखल केलेली होती का जलजीवन मिशनचे 3400 कोटी अहिल्यानगरला आले होते आणि जिल्हा परिषदला 900 कोटी रुपये आले होते। त्याप्रमाणे ती चौकशी झाली। त्याच्यामध्ये एक माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी फार मोठा स्पष्ट सांगितलं होतं का जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करा आणि दोघांनी पत्र देऊन दोघांनी कारवाईचे आदेश दिलेले होते। त्याप्रमाणे काल ती कारवाई झालेली आहे। जे तुम्ही तक्रार दाखल केली होती त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नेमकी कोणत्या त्रुटी आढळून आले की त्यानुसार तुम्ही तक्रार दाखल केली? मूळ काय झालं होतं, यांनी समजा भगवान बाबा पाणी योजना आहे 250 कोटी रुपयाची, तर ह्या योजनेमध्ये पाईप टाकले। काही गावाला 54 गावाची योजना होती, तिथं ठेकेदारांनी पाईप टाकले, अर्धवट पाईप गावाला, अर्धवट टाक्या आणि सगळंच अर्धवट, म्हणजे काम नाही सोडत नसताना तुम्ही प्लॅनिंग केलं। आणि त्याच्यामध्ये माननीय मंत्री गुलाबराव पाटील मंत्री महोदयांचे पीएने याने फोन करून कार्यकारिणीला फोन करून त्यांची बिलं काढायला सांगितली। बरं, काम पूर्ण नसताना बिलं काढले गेले। 10 अधिकारी जरी निलंबित झालेले असले तरी सुद्धा आता ह्या गावचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अधिकारी निलंबित होऊन प्रश्न सुटणार नाही। हे आता ह्या अर्धवट ठेकेदारांनी कामं झालेली आहेत, याचा कोण जबाबदार करणार आहे? माझं मते जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा यांच्याकडूनच कामं करून घ्याने, कारण यांनी ह्या गावाने कुठं पाईप टाकले, काय टाकलं, ठेकेदाराने किंवा डेप्युटी इंजिनियर काय टाकलेलं हे कोणाला माहित नाही। त्याच्यामुळं आता नवीन ठेकेदार नेमायचा, नवीन हे करायचं ते नंतर करा, परंतु आता ह्या गावाला ची योजना सुरू केली पाहिजे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।